जगातील 70हून अधिक देशांमध्ये आज मदर्स डे साजरा झाला। मात्र अमेरिकेत त्याविषयी अधिक उत्साह आणि सणासारखं वातावरण आहे। कसा साजरा केला जातो मदर्स डे आणि या दिवसाची कल्पना कशी रुजली, जाणून घेऊयात स्पेशल करस्पॉन्डंट अनिल टाकळकर यांच्याकडून। आईचं ऋण आपण म्हणतो ते कधीच फिटणारं नसतं आणि ते आपल्या भारतामध्ये कदाचित व्यक्त होत नाही, परंतु अमेरिकेमध्ये ते व्यक्त होतं। अमेरिकेत फॉर्मॅलिटीचा भाग असेल कदाचित, तिथे आईला देखील एखादी आईने गोष्ट केली तर थँक्यू म्हणतात। वेरी स्वीट डे, बहुत अच्छा सेलिब्रेशन होता है। नॉर्मली मैं सुबह उठती हूँ तो भी हम वो गिफ्ट्स देते हैं, कार्ड्स देते हैं, फ्लावर्स देते हैं। उसके बाद हम सब साथ में ब्रेकफास्ट या लंच करने जाते हैं एंड जस्ट जनरली पूरा दिन गोज इन अ वेरी नाइस वे कि हम साथ में एज अ फैमिली गिव टाइम टू ईच अदर। सो ओवर द इयर्स दिस डे हैज बिकम ट्रूली स्पेशल हम सब लोगों के लिए। एका नव्हे तर तब्बल 70 देशांमध्ये हा उत्सव साजरा केला जातो। अमेरिकेत तर त्याच्याविषयी अधिक उत्साह असतो, कारण हा अमेरिकेमध्ये राष्ट्रीय सण आणि राष्ट्रीय सुट्टी म्हणून जाहीर केला गेलेला आहे। आणि आईसाठी कोणत्या गिफ्ट्स घ्यायच्या याच्या जाहिराती महिनाभरापासून वर्तमानपत्रातून किंवा टीव्हीवरनं आपल्याला पाहायला, वाचायला, ऐकायला मिळत असतात। आणि आता जर गेला आठवडा बघितला आणि विशेषतः कालचा दिवस बघितला तर मॉल तुडुंब गर्दीने भरलेले होते आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू, ज्वेलरी अशा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या गिफ्ट्स उपलब्ध होत्या। आईसाठी वेगवेगळे बलून्स म्हणा आणि अतिशय उत्तम आकर्षक अशा रंगाची फुलांचे गुच्छ इथे ठेवलेले दिसत होते। आणि इथलं जे रिटेल फेडरेशन आहे त्यांनी असं सांगितलं की या वर्षी साधारणपणे 33 अब्ज डॉलर्सची खरेदी या निमित्ताने होईल अशी अपेक्षा आहे। On the day of Mother's Day, what we normally do is I'll go with my mom and get our nails done. We'll do some mother-daughter things. And then we'll go out to dinner in DC or go out to brunch in DC and just have a good time. तर एकंदर आपण नाही म्हटलं तरी याचं बाजारीकरण झालेलं आहे। ग्रीटिंग कार्डची संख्या जवळजवळ 13-14 कोटी ग्रीटिंग कार्ड्स या दिवशी अमेरिकेत पाठवले जातात आणि फुलांचे धंदा असाच कोटी डॉलर्सच्या घरात होत असेल। या सणाचं किंवा या दिवसाचं महत्त्व असं की अमेरिकेतच याचा जन्म झाला। ॲना जार्विस नावाच्या ज्या ॲक्टिव्हिस्ट होत्या त्यांनी आपल्या आईच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचं ठरवलं आणि त्यांचा आग्रह असा होता की एकंदर सगळ्याच आईविषयी कृतज्ञता जगभर व्यक्त व्हावी, म्हणून मदर्स डे सुरू व्हावा अशी त्यांची कल्पना होती। आणि नंतर ही 1908 साली कल्पना त्यांनी रुजवली। नंतर 1914 साली अमेरिकेचे अध्यक्ष वुडरो विल्सन आहेत, त्यांनी एक मदर्स डे हा सर्वत्र साजवावा असं त्यांनी घोषित केलं आणि तेव्हापासून हा दिवस सर्वत्र साजरा केला जातोय। त्याविषयी लोकांना उत्सुकता असते, उत्साह असतो। दिवसभर आईसाठी मुलं गिफ्ट्स आणतात, गिफ्ट्समध्ये ग्रीटिंग कार्ड असतात, फुलं असतात, रेस्टॉरंट पूर्णपणे भरलेले असतात, रेस्टॉरंटमध्ये लोक सगळे जातात आणि सर्व फॅमिली या निमित्ताने एकत्र येते आणि आईविषयीची कृतज्ञता याच्यातनं व्यक्त होते। आईचं ऋण आपण म्हणतो ते कधीच फिटणारं नसतं आणि ते आपल्या भारतामध्ये कदाचित व्यक्त होत नाही, परंतु अमेरिकेमध्ये ते व्यक्त होतं। अमेरिकेत फॉर्मॅलिटीचा भाग असेल कदाचित, तिथे आईला देखील एखादी आईने गोष्ट केली तर थँक्यू म्हणतात आणि आज तर जाहीरपणे थँक्यू म्हणण्याचा दिवस आहे आणि खूप उत्साह आहे। सर्व रेस्टॉरंट्स इथे भरलेले आहेत, मॉल्स पूर्णपणे भरलेले आहेत आणि खूप आनंद आहे आणि या निमित्ताने कुटुंब एकत्र येतं आणि क्वालिटी टाइम एकत्र साजरा करतात।